मी अस्मिता राहुल बागडे, राहणार नागपूर. माझ्या कवितेचं नाव आहे उंबरठा. माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही नम्र विनंती. पूर्वीच्या काळी स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर जाण्यासाठी मनाई होती. त्यांना देवाऱ्यात बसवून देवी म्हणून तिची पूजा केली जायची आणि त्याच अनुषंगाने मी माझी ही कविता लिहिलेली आहे उंबरठा. उंबरठ्याच्या आत आहे तुझी ग पायरी. उंबरठ्याच्या आत आहे तुझी ग पायरी. तू म्हणजे मन भावना नसलेली माऊली. तू म्हणजे मन भावना नसलेली माऊली. उंबरठ्याच्या आतच बसवलं तुला देव्हाऱ्यात. उंबरठ्याच्या आतच बसवलं तुला देव्हाऱ्यात. चूल मूल एवढंच आयुष्य ठसवलं तुझ्या मनात. चूल मूल एवढंच आयुष्य ठसवलं तुझ्या मनात. नव्हता तुला अधिकार निर्णय घेण्याचा. नव्हता तुला अधिकार निर्णय घेण्याचा. जणू खेळण्यातली बाहुली तू. जणू खेळण्यातली बाहुली तू. फक्त मान डोलवण्याचा. फक्त मान डोलवण्याचा. तुझ्या श्वासालाही नव्हती गती. तुझ्या श्वासालाही नव्हती गती. कशी फुलणार मग तुझी कुशाग्रमती. तुझ्या श्वासालाही नव्हती गती. कशी फुलणार मग तुझी कुशाग्रमती. कशी फुलणार मग तुझी कुशाग्रमती. हसणं बोलणं खेळणं. हसणं बोलणं खेळणं यावरही पाबंदी. हसणं बोलणं खेळणं यावरही पाबंदी. तुझं घर जणू वाडा चिरेबंदी. तुझं घर जणू वाडा चिरेबंदी. उंबरठा ओलांडण्याचा घेतलास जरी ध्यास. उंबरठा ओलांडण्याचा घेतलास जरी ध्यास. शिव्या शापांची होई लागलीच बरसात. शिव्या शापांची होई लागलीच बरसात. शिक्षणाने कळलं तुला. शिक्षणाने कळलं तुला काय योग्य काय चूक. शिक्षणाने कळलं तुला काय योग्य काय चूक. म्हणून आता तूच ठरव. म्हणून आता तूच ठरव. राहू नको मूक. म्हणून आता तूच ठरव. राहू नको मूक. सासर माहेर सांभाळत दोरीवरची कसरत करतेस. सासर माहेर सांभाळत दोरीवरची कसरत करतेस. मग स्वतःच्या अस्तित्वासाठी मागे पुढे का पाहतेस. मग स्वतःच्या अस्तित्वासाठी मागे पुढे का पाहतेस. तू गृहिणी. तू होममेकर. तुझ्यामुळेच घरपण. तू गृहिणी. तू होममेकर. तुझ्यामुळेच घरपण. आता वेळ आली उडण्याची. आता वेळ आली उडण्याची. बांध गगन भरारीचे कंकण. आता वेळ आली उडण्याची. बांध गगन भरारीचे कंकण. बांध गगन भरारीचे कंकण. धन्यवाद.